रत्नागिरीतील मुसळधार पावसाचा भात शेतीला फटका बसलाय। या पावसामुळे अनेक ठिकाणी भात शेती पाण्याखाली गेलेली आहे। 4 दिवसांपासून भात शेती पाण्याखाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलंय। पाणी असंच राहिलं तर मोठं नुकसान होण्याची भीती आहे। बागांमध्ये सुद्धा जवळपास 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी आहे। 4 दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आणि यामुळे आता जी कोकणातील प्रमुख शेती आहे भात शेती, या भात शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। हीच परिस्थिती रत्नागिरी बरोबरच लांजा असेल, देवरुख, संगमेश्वर, चिपळूण या सर्वच भागातील आहे। प्रामुख्याने भात शेती ही कोकणामध्ये केली जाते आणि काही प्रमाणात गुजराण देखील शेतकरी या भात शेतीवर करतो आणि हातातोंडाशी आलेले हे जे पीक आहे या पावसामुळे हे वाया जाणार आहे आणि नष्ट होणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी लावणी झाल्यानंतर ही भात रोपे काही महिन्यातच या ठिकाणी पिकून या ठिकाणी धान्य हे शेतकऱ्यांना मिळत असतं। परंतु या मुसळधार पावसामुळे नदीकाठचे जे भाग आहेत त्याला प्रामुख्याने हा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीतच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पावसाचा इशारा हा हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे हे पाणी ओसरले नाही तर ही भात शेती कुजून नष्ट होऊ शकते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका हा येथील शेतकऱ्यांना लागू शकतो। या ठिकाणी आपण हे दृश्यातून आपल्याला हे पाहायला मिळत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।